असताना मला एवढा आनंद होतो आणि मी या गादीवर बसण्याचं कारण एक आहे. हे सगळं पुण्य आहे आमच्या गंगाबाईचं. ही परंपरा आमच्याकडे जी आली, आम्ही आमचा परिवार या परंपरेमध्ये वारकरी संप्रदायामध्ये जो जोडला गेलो, ती आमच्या वडिलांची आजी गंगाबाई, अण्णांची आत्या. याचा अर्थ असा आहे की आम्ही त्या परंपरेतच आहोत आणि ही परंपरा जोपासत असताना या आतापर्यंत केलेल्या साधनेचं हे फल फक्त एकाच गोष्टीची उणीव आहे, हे पाहण्याकरता आमचे वडील नाही. असा हा सप्ताह, असा हा आनंदपूर्ण उत्साह, थोडं ट्रबल कमी करून बेस सोडा. एवढी वर्ष झाले आपण ही साधना करत आलो, ही उपासना करत आलो. याही वर्षी या सप्ताहाची मुहूर्त वेळ झाली. सप्ताह संयोजन समितीने सुंदर असं नियोजन केलं. या समितीचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. एखादी गोष्ट तरुण पोरांनी हाती घ्यावी, तरुण पोरांनी ती फार आनंदाने परिपूर्ण करावी. हे काही नवलाची गोष्ट नाही, कारण तरुणामध्ये जोश असतो, सामर्थ्य असते, संघटना असते. परंतु या सप्ताह समितीमध्ये कार्य करणारी जी मंडळी आहे ती बहुतेक 50च्या पुढची आहे. काल एवढ्या गडबडीमध्ये, एवढ्या गोंधळामध्येही सप्ताह समितीचे मुख्य उदयभान काका, त्यांचे सहकारी भागवत पाटील, आनंद काका आणि त्यांना सहकार्य करणारी सगळी टीम, सकाळी चूल पेटवायला, कळस मांडायचं तर सुपारी सुद्धा आणायचं काम ठेवलं नव्हतं. हे सगळं रात्री तयार होतं. म्हणून एवढ्या सुंदर नियोजन करता एकदा नियोजन समिती करता टाळ्या वाजवा. अशा या उत्सवामध्ये माझं श्रद्धास्थान असलेले माझे आजोबा परशुरामजी अण्णासाहेब, तेही माझ्या कथेला 7 दिवस उपस्थित राहिले. या संबंधाने या कार्यक्रमावर प्रेम असणारे आमचे रामकृष्ण भाऊ वार्षिक 2-4 दिवस भेट देतात, तेही या कार्यक्रमाला उपस्थित झाले. आमचे पंढरीनाथ महाराज कोऱ्हाळा बाजार, सुभाष महाराज पान्हेरेकर, पंढरीनाथ महाराज पान्हेरेकर आणि मी ज्यांना नेहमी आठत राहतो, माझा नेहमी ते आठ काढतात, असे आमचे भगवान महाराज. या गावात सगळ्यात जास्त मी कोणाला आठत असेल तर आमचे महाराज. पण माझे वडील गेल्यावर बापाच्या मायेनं मला कायम माझ्या चुक्या पोटात घालून या दगडाला ठोकून ठोकून देव केलाय. या देव करण्यामागचा हा माणूस आमचे चंद्रभान बाबा, ही सगळी गुणीजन मंडळी, महाराष्ट्रातलं हे एक लाडकं नेतृत्व, आपल्या तालुक्याचं वैभव, आपल्या गावाचं वैभव, आपल्या नामदेव मिस्त्रीचे चिरंजीव संदीप महाराज, इकडे विनेकरी विनेकरी महाराज ज्ञानदेव पाटील, निवृत्ती दादा, सतीश महाराज, जगामामा, गजू भाऊ, राहुल, आमचे पाहुणे बुवा, ही सगळी मंडळी, आमचे मधुसूदन भाऊ, अविनाश भाऊ, इकडेही रिधोरा, खांडवा परिसरातून आलेले सगळे सुरतूर मंडळी, आमचे जाधव बाबा आणि मी ज्यांच्या भरोश्यावर कायम उड्या मारतो ना, असे माझे दोनही पाठीराखे 2 बंधू. म्हणजे लहान भाऊ मोठ्या भावाला आटत असतात एरवी, पण हे 2 भाऊ माझा नेहमी आट काढतात. मी हे जेवढं उभं करतो ना काही, हे त्यांच्या दोघांच्या भरोश्यावर, असे माझे 2 बंधू. आणि आपणही मायबाप श्रोते येऊन या कार्यक्रमाची शोभा वाढवली. गावातील सगळी ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी, रवी काका, बाळू काका, हे आपल्या लेकराचं कौतुक करण्याकरता या धर्ममंडपामध्ये उपस्थित आहे. हा आवाज तुमच्यापर्यंत जो पोहोचतो आहे, माझे बालमित्र आमचे उल्हास महाराज यांचं मुक्ताई टेंट, मुक्ताई साऊंड, भगवान करो त्यांच्याही जीवनामध्ये याच्यात अधिकाधिक वाढ हो, त्यांचे अधिकाधिक विस्तार हो. बोलण्यासारखं फार आहे, प्रस्तावना फार लांबेल. तुम्ही मला 7 दिवस श्रवण केलं. या धर्ममंडपामध्ये उपस्थित प्रत्येक व्यक्ती आदरणीय, वंदनीय, पूजनीय आहे. प्रत्येकाचं नाव घ्यावं असं मलाही मनापासून वाटते. तेवढी नावं घेण्याकरता आपल्याकडे तितका वेळ शिल्लक नाही. म्हणून सर्वांच्या चरणी श्री संताची या
संतांची या माथा चरणावरी साष्टांग ही करी दंडवत. असा हा वारकरी संप्रदायाचा उत्सव आहे जगाच्या पाठीवर. वारकरी संप्रदाय हा परंपरानिष्ठ संप्रदाय आहे. कुणीही असं बगलेतून काढला आणि बाजारात मांडला असं नाही. 1 मिनिट आपला घेतो. स्वानंद सुखनिवासी सद्गुरू रंगनाथ गुरुजी परभणीकर वारकरी संप्रदायातले फार तत्ववेत्ते महात्मे होऊन गेले. त्यांनी मुक्ताईच्या चरित्रामध्ये वारकरी संप्रदायाची 4 लक्षणं सांगितली. संप्रदाय अनादी असला पाहिजे, संप्रदाय वेदानुबोधित असला पाहिजे आणि संप्रदायाचा थोरा मोठ्यांनी स्वीकार केलेला असला पाहिजे. संप्रदायाला सगळ्यात शेवटचं लक्षण आहे संप्रदायाला फल असलं पाहिजे. या संप्रदायाचा विचार करा तर या संप्रदायाचा सुरुवात ज्याने केली, या संप्रदायाचा सगळ्यात पहिला वारकरी कोण तर एका जनार्दनी वैष्णव शिरोमणी महादेव. बाकीच्या सगळ्या देवाची जन्मतारीख सांगता येते पण महादेवाची जन्मतारीख परमार्थातल्या मुरलेल्या माणसाला विचारा. सांगा महादेवाची जन्मतारीख. सांगतं का कोणी? जा घरी भिंतीवर पहा. भिंतीवरी काल निर्णय असावे. कोणत्याच पंचांगात नाही महादेवाची जन्मतारीख. आणि ज्या महादेवाने या संप्रदायाची पहिली वारी केली त्या संप्रदायाच्या या सुरुवात करणाऱ्या वारकऱ्याची जर जन्मतारीख नाही तर मग या संप्रदायाची सुरुवात कधी सापडेल आपल्याला? याचा अर्थ संप्रदाय अनादी आहे. संप्रदाय वेदानुबोधित आहे. सगळ्या संतांनी वेदाचं मत ग्राह्य केलं. ज्ञानोबाराय म्हणतात भाष्यकारा ते वाट पुसतो. भाष्यकार म्हणजे शंकराचार्य. वेदाचा मागोवा घेतो. वेदांत शास्त्राला संत महात्मे म्हणतात की वेद मार्गे मुनी गेले त्याची मार्गे चालिलो. वेद अनंत बोलेला अर्थ इतुकाची साधेला विठोबासी शरण जावे निज निष्ठे. याचा अर्थ संप्रदाय वेदानुबोधित आहे. संप्रदाय अनादी आहे. संप्रदाय वेदानुबोधित आहे. संप्रदायाचा थोरा मोठ्यांनी स्वीकार केलेला आहे. स्वीकार केलेला आहे थोरा मोठ्यांनी. कोण कोण? ते निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर सोपान मुक्ताबाई ज्ञान दीप्ती कळा. निवृत्तीच्या मार्गावर जगाला निवृत्ती, मुक्ती, ज्ञान आणि मार्ग म्हणजे सोपान दाखवणारी ही 4ही भावंड आदिशक्ती मुक्ताबाई ज्ञानोबारायापासून निळोबारायापर्यंत या अनेक थोरा मोठ्यांनी या संप्रदायाचा स्वीकार केलेला आहे. संप्रदायाचं सगळ्यात शेवटचं लक्षण संप्रदायाला फल असलं पाहिजे. आपण कुठलीही क्रिया करा, ती क्रिया करत असताना प्रत्येक साधना झाल्यानंतर ती साधना फलीभूत व्हावी, त्याला फळ यावं ही अपेक्षा आहे काय? जर अंगणात झाड लावलं तर त्याला एखादं फळ यावं, फुल यावं ही अपेक्षा आहे का? तसं आपण ही एवढी उपासना केली, याला काहीतरी प्रसाद मिळाला पाहिजे, फल मिळालं पाहिजे ना. बाकी ठिकाणी तुम्ही जा एखाद्या वेळेला तर तुम्ही आमच्या गुरुचं भजन करा, भजन करत करत मरा आणि मेल्यावर पाहू तुम्हाला मोक्ष द्यायचा का कुठं पाठवायचं. पण इथे तसं नाही. मुखी नाम हाती मोक्ष
त्याचं फल काय? हाती मोक्ष. तुम्ही इथे फक्त नाम घ्यायचं आणि देवाने मोक्ष द्यायचा, ही फलश्रुती आहे. आणि इथे प्रसाद मिळणार आहे, फल मिळणार आहे. भानुदास गीती गात आणि प्रसाद देतो पंढरीनाथ. म्हणून सद्गुरु जोग महाराजांनी घालून दिलेल्या परंपरेनुसार सप्ताह 1 महिन्याचा असेल, सप्ताह चातुर्मासाचा असेल, सप्ताह 1 दिवसाचा असेल, तरीही संप्रदायाचं प्रसाद जो देणार आहे देव, तो भगवान पंढरीश परमात्मा. या प्रसादाचं जे निमित्त आहे ते म्हणजे काल्याचं कीर्तन. कुठल्याही वारकरी संप्रदायाचा कुठलाही केवढाही मोठा उत्सव असू द्या, त्याची सांगता ही काल्याच्या कीर्तनाने होत असते. आणि काल्याचं कीर्तन म्हटलं की बाकी कुठल्याच देवाच्या चरित्राचा उच्चार करायचा नाही. मग काय करायचं? चरित्र ते उच्चारावे, चरित्र ते उच्चारावे, चरित्र ते उच्चारावे. अशी ही विशाल परंपरा आहे. या परंपरेला अनुसरून काल्याचं कीर्तन म्हटलं की दुसऱ्या कुठल्या देवाचं चरित्र वर्णन करायचं नाही. कृष्णाचं चरित्र का वर्णन करायचं? का हो, तुम्ही तर भेद करता, देव तर एकच आहे. मग कधी काल्याच्या कीर्तनात महादेवाचं चरित्र सांगा, कधी काल्याच्या कीर्तनामध्ये रामाचं चरित्र सांगा, कधी एखाद्या वेळेला रविवारी सांगत आले तर खंडोबाचं चरित्र सांगा. ही खंडोबाची कारभारी न, हे असं एखादं चरित्र सांगा. कधी हनुमंताचं चरित्र सांगा. ही शंका अनेक वेळेला आपल्या डोक्यात येते. काल्याचं कीर्तन म्हटलं की कृष्णाचं चरित्र का, आणि कुठेही काला म्हटलं की दही आणि नाही. का हो, हे तर घरी भेटते, बाजारात तर याच्यापेक्षा चांगल्या लाह्या भेटतील, याच्यापेक्षा चांगलं दही आणून खाता येईल, त्याच्यात आणखी काही पदार्थ करून टाकून खाता येईल. काल्याच्या कीर्तनामध्ये कृष्णाचं चरित्र का आणि दही लाहीच का, याचं एकच उत्तर आहे. बाकीचे जेवढे अवतार आहे देवाचे, गर्ग संहितेमध्ये सांगितल्यानुसार काही अंश अंशांश आवेश कला पूर्ण आणि परिपूर्ण. बाकीचे जेवढे अवतार झाले ना देवाचे 24 अवतार, ते सगळेच्या सगळे अवतार काही वेळापुरते झाले, काही काळापुरते झाले, आले आणि लगेच निघून गेले. जगात 2 अवतार, जग में सुंदर है 2 नाम, चाहे कृष्ण कहो या राम, बोलो राम राम राम, बोलो श्याम श्याम श्याम. जगात सगळ्यात सुंदर आहे 2 आहे. आणि म्हणून ज्ञानोबारायांनी त्या 2 अवताराची स्तुती केली की राम कृष्ण नामे हे दोन्ही साधी, हृदय मंदिरी स्मराकारे, आपुली आपण करा सोडवन. ते प्रसादा करता काय करा, एखादं टोपलं तिथेच ठेवा. तिकडून कोणी प्रसादाचं आणलं की तिथेच ठेवा. द्या, इकडे येऊ नका. ते विठाला विठाला काय चाललं होतं आपलं? बस खाली, गडबड करू नका, बडबड करू नका. फक्त प्रसाद, राम आणि कृष्णाचं चरित्र
का? राम आणि कृष्ण हे दोन अवतार पूर्ण अवतार आहे, पण रामाचा अवतार पूर्ण आहे आणि कृष्णाचा परिपूर्ण आहे. रामाच्या अवतारामध्ये सामर्थ्य होतं पण स्वातंत्र्य नव्हतं. इंद्रजिताला जेव्हा लक्ष्मणाने बाण मारला तेव्हा लक्ष्मण रडायला लागले. रामाने पाहिलं, मग का रडतो लक्ष्मणा? ते म्हणे तुम्हाला सगळं माहिती आहे. का विचारता? मी शेषाचा अवतार आहे. माझी कन्या सुलोचना ही इंद्रजिताला दिलेली आहे आणि इंद्रजित माझा जावई आहे. असा कोणता माणूस आहे ज्याचा जावई मेला तो खुश होईल? पण युद्धनीती आहे, नियमानुसार युद्ध केलं, माझा जावई मेला. रामप्रभू म्हटले मग जिवंत करू त्याला. रामाने हातात पाणी घेतलं, त्याचं ते शिर लंकेत गेलं होतं ते पुन्हा परत आलं. ते शिर त्याच्या धडाला लावलं आणि रामाने पाणी घेतलं हातामध्ये. ओम त्र्यंबकम यजामहे सुगंधिम पुष्टिवर्धनम उर्वारुकमिव बंधनात् मृत्योर्मुक्षीमामृतम्. सांगा, जर रामाने त्याच्या तोंडात पाणी टाकलं असतं तर लक्ष इंद्रजित जिवंत झाला असतं की नाही? होतं म्हणा का जाऊ घरी? झाला असता की नाही? अरे ज्याला सगळं जग निर्माण करता आलं, तुमच्यात आमच्यात राम आहे म्हणून आपण राम राम म्हणतो. आणि ज्या दिवशी राम गेला त्या दिवशी त्याला म्हणावं लागते राम बोलो भाई, म्हणजे राम गेला. आपण आहो म्हणजे राम आहे. सर्व घटी राम देहा देही एक सूर्य प्रकाशक सहस्र रश्मी. सर्व घटी राम देहा देही एक सूर्य प्रकाशक सहस्र रश्मी. सहस्ररश्मी प्रकाशक सहस्ररश्मी. हरि मुख्य मन हरि मुख्य मन पुण्याची गाला हरि मुख्य मन हरि मुख्य मन पुण्याची गाला हरि मुख्य मन हरि मुख्य मन एक सूचना आहे महिला मंडळी करता. पुढे जागा उपलब्ध आहे, मागच्या मंडळीने येऊ द्या. थोडं जागच्या जागी सरका, फक्त काळी पिवळी सरकता तसं करा. पुढे सरका. सर्वा घटी राम देहा देही एक. याचा अर्थ असा आहे की राम सर्व घटाघटामध्ये. बघ, इंद्रजित जिवंत झाला असता की नाही? इंद्रजित जिवंत करणार होते राम प्रभू. तेवढ्यात हनुमंतराय आले. पेंडीचा आळा तोडला तुम्ही ना, गवत पागलं की मग उडून येईल. इंद्रजिताला जिवंत करता आलं असतं. तेवढ्यात हनुमंतराय आले. रुको, तुमचा अवतार वाल्मिकींच्या चरित्रानुसार आहे. तुम्ही कबूल केलेला आहे बोलीला वाल्मिक तैसेची करील. वाल्मिकांनी काय लिहिलेलं आहे? लक्ष्मणाने इंद्रजित मारला इतकंच लिहिलेलं आहे. रामाने जिवंत केलं हे लिहिलेलं. रामाची इच्छा असून सुद्धा हातात घेतलेलं पाणी खाली टाकावं लागलं. इंद्रजित जिवंत करता आला. सामर्थ्य होतं पण स्वातंत्र्य नव्हतं. पण कृष्णाच्या अवताराचा विचार करा तर परिपूर्णतम साक्षात श्री कृष्ण वही एक कार्यार्थमागत्यम कोटिं कार्यं चकार. भगवान कृष्ण परिपूर्ण आहे आणि कृष्ण परिपूर्ण आहे तसं चरित्र कृष्णाचं परिपूर्ण आहे. आणि म्हणून परिपूर्णता या सप्ताहाला येण्याकरता कृष्णाच्या चरित्राचं वर्णन करावं. या सप्ताहालाच नाही
तर कृष्ण चरित्र श्रवण करून आपल्या जीवनालाच परिपूर्णता आणायची, असा याच्या मागचा भाव आहे. विठ्ठला विठ्ठला या कीर्तनाच्या सेवेकरता अभंग जो आपण निवडलेला आहे, जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराज यांचा बाळ क्रीडा या प्रकरणातील हा अभंग आहे. महाराज काही 2-4 गोष्टी या अभंगातून आपल्याला पाहायला सांगतात. या अभंगाचं सुरुवातीचं चरण जर आपण पाहिलं तर जगद्गुरु तुकोबाराय आपल्याला गोकुळात घेऊन जातात आणि गोकुळातले जे गोपाळ आहे त्या गोपाळांना आपल्याला पाहायला सांगतात की तुम्ही त्या गोपाळांकडे पहा. हा अभंग ज्या ज्या वेळेला मी कीर्तनाला घेतला त्या त्या वेळेला कीर्तन टाळकरी मंडळींनी पाहती गवळणी याची चाल म्हटली. पाहता गवळणी, पाहती गवळणी, तेही ते ढोकमाराचे कीर्तनात पाहती गवळणी हिट ह्याची दान दे का अभंग घेतला की भैरवीच म्हटली पाहिजे. हे असं वैभव आहे काही अभंगाचं, ते कानात फिट झाले. तसं महाराज म्हणतात तुम्ही या गोपाळांकडे पहा. नेमके गोपाळ कोण? गोपाळ कोणाला म्हणायचं? चौकदाराला नाही. गो नाम इंद्रिय आणि त्यांचं जो पालन करणार आहे त्याचं नाव गोपाल. एरवी तुकाराम महाराज जर आपल्याला गोपाळाकडे पाहायला सांगतात तर पहिले गोपाळ काय आहे ते पाहायचं. गोपाळ म्हणजे गायी चारणार. पण गोपाल आणि गुराखी, आपल्याकडे गायी चारणाऱ्याला काय शब्द आहे? तो मूळ शब्द आहे गुर राखी. आणि आपण काय म्हणतो? हे काय राखायची गोष्ट आहे? मराठी कळली तर फार चांगलं आहे तुम्हाला. गायी चारणाऱ्याला काय म्हणतो आपण? त्याचं मूळ शब्द आहे गुर राखी. आणि आपण काय म्हणतो? डबल तसंच झालं. ते काय सांभाळून ठेवायची राखायची गोष्ट आहे? गोपाल, गुराखी आणि आपल्या ग्रामीण भाषेमध्ये ढोरकी असे अनेक शब्द त्याच्या संबंधाने आहेत. महाराज आपल्याला त्याच्याकडे पाहायला सांगतात. आपण 2 मिनिटं त्याच्याकडे पाहू. त्या गायी चारणाऱ्याच्या शिक्षणाचा विचार केला तर शिक्षण किती पाहिजे त्याला? असं काही हे लागते का एखादं बोर्ड की बाबा गायी चारण्याकरता 3 माणसांची नेमणूक करायची आहे, शिक्षणाची पात्रता BA BEd ME MCom MPhil DHMS असे काही? गायी चारण्याकरता शिक्षणाची फार काही गरज नाही. उलट एखाद्या पोराने जर शाळेत गडबड केली तो शाळेत जात नसला, एखादा पोरगा असं निघते त्याची आई त्याला शाळेत पाठवते तर शाळेत ढचा ढ, ते मास्तर म्हणतो बा मी कदरला याला घरी घेऊन जातो, मी याला शिकवू शकत नाही. तो मास्तरला शिकवतो. मास्तर म्हणे अरे तुझ्या वयात चांगले चांगले विवेकानंद अमेरिकेसारख्या राष्ट्रामध्ये जाऊन आले होते म्हणजे तुझ्या तारुण्यामध्ये. तो म्हणे गुरुजी तुमच्या वयात भगतसिंग फासावर गेले होते, तुम्ही आठीच आहे म्हणजे अजून. ह्या लेकरांच्या नादाला लागायचं. लेकरं कोणाला काय म्हणतील. एक म्हणे तुम्ही कीर्तन करतात आपल्या एका प्रश्नाचं उत्तर द्या. म्हटलं मग ते मला जर आलं तर बिगर डोक्याचा आणि बिगर रक्ताचा प्राणी हे सांगा म्हणजे कोणता आहे? म्हटलं मी तर काही अभ्यास केला नाही याचा. तो म्हणे खेकडा, त्याला डोकं नाही आणि रक्तही नाही. असा कोणता प्राणी आहे म्हणे जो दूध देतो? म्हटलं मग दूध देणारे भरपूर प्राणी आहे. गाय, म्हैस, शेळी हे सगळे दुग्ध व्यवसाय करणाऱ्या लोकांना माहिती आहे आपल्याला की हे पशु, हे सगळे पशु दूध देतात. आता सांगा म्हणे अंडे कोणते पशु, अंडे कोणता पक्षी देतो? म्हटलं अंडे वर्गातलं पक्षी वर्गातले जेवढे पक्षी आहे तेवढे सगळे अंडे देतात. आता एक सांगा, हे जर उत्तर दिलं म्हणे तर खरोखर तुम्ही कीर्तन कराय. म्हटलं सांगा नेमकं काय प्रश्न आहे तुमचा? ते म्हणे असा कोणता प्राणी आहे जो अंडेही देतो आणि दूधही देतो? म्हटलं मी तर हरलो गड्या. तो म्हणे आमच्या गावचा दुकानदार. त्याच्याकडे ह्या दोनही गोष्टी, अंडेही देतो
हे असे लहान लहान लेकरं. त्याच्या आईने काय केलं, त्याला शाळेत पाठवलं. तो शाळेतही त्याचा काही मेळ लागला नाही. मग त्याची आई म्हणे एखाद्या दुकानावर राहा. त्याला दुकानावर ठेवलं किराणाच्या. त्या किराणा दुकानदाराच्याही डोक्याला घाम आणला त्यानं. धन्यात ओवा घाले, ओव्यात जिरं घाले, सगळ्या पुढे आडमतडमच. तो दुकानदार म्हणे मावशी हे तुमचं पोरग घरी घेऊन जा. ते घरी आणला. मग हा कोणत्याच रोगावर चालत नाही. मग एका महाराजाचं कीर्तन होतं त्या गावात. ती मावशी म्हणे महाराज हे तुमच्या सोबत घेऊन जा. म्हटलं हा आमच्या डोक्यावर बसवा द्या, तुमच्या कोणत्याच कामाचा नाही. म्हणजे बहुतेक लोकांचा असा भ्रम आहे किंवा ज्याला काहीच जमत नाही त्यानं हे करा. जे कुठंच चालत नाही ते इकडे पाठवून द्यायचे. तसं नाही, इकडे कसाही आणून घाला तुम्ही. वारकरी संप्रदायाची एक ही संस्था अशी आहे, तुम्ही इतरत्र ठिकाणी पहा, इकडून ऊस घातला की तिकडून रस निघतो चरख्यातून. तशी वारकरी संप्रदायाची एक संस्था आहे आमची जोग महाराजांची आळंदीला. इकडून बेकार पोरगा नेऊन घाला, तिकडून तो महाराज होऊन येतो. गावातला उन्हाळ पोरगा तो संस्थेत नेऊन घाला की तो तिकडून पुढच्या वर्षी त्याचं कीर्तनच. ही अशी कृपा आहे साधू संतांची. बहुतेक लोकांचा असा भाव असतो. मी एका घरी चहा घ्यायला गेलो, एक मावशी म्हणे महाराज चला चहा घ्यायला. म्हटलं चालावा, पण म्हटलं मला ऍसिडिटी आहे, मी काही जास्त चहा घेत नाही. ते काही बाई बोलली नाही. तिच्या शेजारची बाई म्हणे तुझ्या घरी कसं काय येतील म्हणे महाराज. म्हटलं काहून मावशी. ते म्हणे ज्याच्या घरी म्हैस त्याच्या घरी साधूची ओढ बैस. म्हटलं चाल माहिती. गेलो तर त्या मावशीने मोठा बंगला दाखवला मला. मी सोफा सेटवर बसलो आणि ती मावशी चहा ठेवायला लागली. म्हटलं मावशी एवढा मोठा बंगला, तुम्ही एकट्याच राहता या बंगल्यात. ते म्हणे महाराज देवाच्या दयेनं सगळं बरोबर आहे, 3 मुलं आहे. माझे मालक आर्मीत होते, ते सिक्युरिटी गार्ड म्हणून ड्युटीला आहे. मी एकटीच आहे, पोरं नोकरीला आहे. म्हटलं काय करता मग नेमकं पोरं. ते म्हणे सगळ्यात मोठा मुलगा वकील आहे, त्याला 1.5 लाख रुपये पगार पडत. बर म्हटलं 2 नंबरचा काय करतो. तो म्हणे पुण्याला इंजिनियर आहे, त्यालाही 2-2.5 लाख रुपये पगार पडतो म्हणे. म्हटलं तिसरा काय करतो. तर त्या मावशीचा चेहरा असा खरखर उतरला. म्हटलं अरे राम, हे नक्की हल्टिंग टाईमचं गिऱ्हाईक असेल. मुक्कामी गाडी कुठेही. मी म्हटलं मावशी तिसरा काय करतो. जाऊ द्या म्हणे महाराज देव काय सगळंच बरोबर करतो. पण म्हटलं तुम्ही तिसरा काय करतो हे सांगत नाही तोपर्यंत मी तुमच्या घरचा चहा घेणार. मग ती मावशी चहा घेऊन आली. ती माझ्याकडे पाहता पाहता म्हणे महाराज पहिला वकील आहे, दुसरा इंजिनियर आहे आणि तिसरा तुमच्या सारखाच गोसाईनी गेलाय म्हणे. एवढं गावाचा हंगाम चालू आहे म्हणे तरी सत्कार जायला. हे बहुतेक लोकांची अशीच धारणा आहे की मग हे बावळट लोकांचं काम. पण विचारसागर ज्ञानेश्वरीच्या एका ओवीचा अर्थ 90 वर्षापर्यंत ज्ञानोबारायांनी जी ज्ञानेश्वरी लिहिली ना, आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंतही माझ्या ज्ञानोबारायाच्या एका ज्ञानेश्वरीचा अर्थ कळणार नाही. अरे ज्ञानोबारायाची एक ओवी कळण्याकरता एक आयुष्य जाते. माझ्या ज्ञानोबारायांनी 9033 ओव्या लिहिल्या. केवढी ज्ञानेश्वरी असेल, केवढी प्रगल्भता असेल. ज्ञानाबाई माझी अनाथाची माय, एका जनार्दनी पाय वंदित असे. महाराज म्हणतात या गोपाळांचा विचार करा तर त्याचे कपडेही चांगले नाही. त्याच्या आंघोळीचा विचार करा तर आंघोळ केव्हा, जेव्हा वरून पाणी पडेल तेव्हाच. मध्ये आंघोळ करायचं कारण नाही. मग अशा गोपाळांकडे महाराज आपल्याला पाहायला सांगतात. चांगले चांगले कपडे घातलेला त्याचं काही हे नाही. मग तो एखाद्या घर मालकाकडे कामाला राहतो, तो मालक त्याला दिवाळीला कपडे देतो. तर मालक काही नवे कपडे थोडी देतो. सगळे मालक काही तितके उदार नसतात. मग त्या मालकाचे कपडे, याची तब्येत अशी बारीक, मालक जाडा जोडा, मालकाची कंबर 38ची, याची 28ची. मग मालकाचा याला पॅन्ट किती किती मोठा होईल. समजा माझा पॅन्ट जर लक्ष्मणला घालायचा म्हटला, कसं काय मिळणार गेला. त्याच्यापेक्षा बी अजून बारीक माणूस चांगला असतं. तू लक्षात आला एकदम. महत्वाचा भाव असा आहे. त्याच्या कपड्याचा विचार करा तर त्याचे कपडे चांगले नाही. मग तो काय करतो, त्याचं डोकं लय भारी. तो पॅन्ट तर घालतोच, त्याच्यावर करदोडा चढवतो, काडी घेतो, एक अशी अशी फिरवली किती तंग होतो.
मी हे तुम्हाला हसवण्याकरता किंवा तुमचा टाइमपास करण्याकरता सांगत नाही, आपल्याला पुढेही बहुत करणे, पण त्याचं राहणीमानाचा विचार करा तर ते चांगलं नाही. बरं, या काळातले हे गोपाळ हे आपले असे साधे सुधे विचारे काही नाही. बरेच मोटरसायकलवाले ते ढोरं मधात आले की ते ढोरं चालणाऱ्याला म्हणतात, खरं आहे काही डोकं आहे का तुला? हन्न ते बाजूला, तर डोकं असतं तो साहेब नसतं झालं, तू कशाला बिचारा तिकडे गेला असता? त्याची काहीतरी परिस्थिती आडाली, शिकू शकला नाही, काही झालं नाही, त्याच्यामुळे तो तिकडे गेला. प्रारब्ध आहे ते. या काळातले जर गोपाळ हे असे आहेत, तुकाराम महाराज म्हणतात त्या काळातले कसे की गवळी यांची ताक पिरे ताक पिरे म्हणजे ताक पिणारे पोर, ते काही फार चांगले होते.